नमस्कार, वर्षाच किचन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। टोमॅटोच्या साराची रेसिपी आहे। ही रेसिपी खूप छान आणि पटकन होणारी रेसिपी आहे। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। इथे मी टोमॅटो उकडून घेतलेले आहेत आणि ते मी लाल मिरच्या घेतल्या आहेत, धने घेतले ते मी भिजवून घेतलेले आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, लसूण आणि कांदा आणि कैरी घेतलेली आहे आणि कढीपत्ता। हे आता आपल्याला सर्व मिक्सर मध्ये असं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। ते मी टोमॅटोचे साल काढून घेते आहे। त्या सर्व साली आपल्याला काढून घ्यायच्या आहे। साल आपण काढून घेतलेले आहे। आपण मिक्सरला आता आपण हे मिक्सरला थोडंसं याची पेस्ट करून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपण जे आपण साहित्य घेतलं होतं, कांदा, खोबरं, लसूण, हे सर्व आपण बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे जे सगळे मिरची घेतली होती आणि धने घेतले होते ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। लसूण आपण थोडासा फोडणीसाठी ठेवलेला आहे। ते मी मिरच्या घेतल्या, त्याची आता देठ काढून घेते मी, कारण देठ टाकले तर कडवटपणा येऊ शकतो। पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता मी गॅसवरती टोप ठेवलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि ठेचलेला लसूण, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। कांदा आपला परतलेला आहे। आता याच्यामध्ये 2 चमचे मी आपला लाल तिखट टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता आपल्याला परत असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आणि जे आपण आता मिक्सर मध्ये जे वाटून घेतलेलं आहे ते आपल्याला ही पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण ते थोडंसं पाण्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं। पाणी तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। आता याला चांगली अशी आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे।
कोकम पण टाकलेला आहे याच्यामध्ये आंबटसाठी. आणि मी भेंडी दाखवलेली होती मगाशी, ह्याच्यामध्ये भेंडी टाकली साधी. आपण याच्यामध्ये भेंडे टाकतो, ते जाड गावाला असतात तसे. याच्यामध्ये भेंडे आणि आंबटसाठी मी थोडंसं कैरी टाकलेली आहे आणि कोकमही टाकलेलं आहे. ते आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे 5 ते 10 मिनिटं. चांगली उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आपली कोथिंबीर चिरलेली आहे ती टाकून घेऊया. अशा प्रकारे आपला हा टोमॅटोचा सार तयार झालेला आहे. माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता किती छान असा सार आपला तयार झालेला आहे. आपण एका बाउलमध्ये ह्याला काढून घ्या. चला तर माझ्या अशा नवीन नवीन रेसिपीसाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करा.